देवपूजेसाठी फुलं नेमकी कशी असावीत? चला एका मिनिटात जाणून घेऊया. देवाला व्हायची फुलं ताजी, सुगंधी आणि स्वच्छ असावीत. त्यांचा वास घेतलेला नसावा. तसेच ती कीड लागलेली, चोरून आणलेली किंवा पायदळी पडलेली सुद्धा नसावीत. फुलांमध्ये सोनचाफ्याचं महत्त्व विशेष असून सोनचाफ्याने देवपूजन केलं तर जन्मोजन्मी सुवर्ण आणि रत्न प्राप्त होतात असे पद्मपुराणात सांगितले. श्री गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. त्या 21 व्हाव्यात. देवीला बकुळ, जाई, मोगरा, कमळ, कण्हेर ही फुलं आवडतात. तर विष्णूला केवडा, चाफा, मोगरा, गुलाब, कमळ आणि तुळस प्रिय आहेत. सामान्यतः सर्व देवांना पारिजातक, मोगरा, चाफा, बकुळ आणि कण्हेर ही फुलं आवडतात. कमळ 3 दिवस, बेल 5 दिवस आणि तुळस 10 दिवसापर्यंत शिळे होत नाहीत. शिवाय फुलं, पानं आणि फळं हे देवावर कधीही उपडे वाहू नये. ते झाडावर जसे उगवते त्या स्थितीत